मित्रहो, महायुतीमध्ये सगळं काही आलबेल असल्याचं फक्त सांगितलं जातं, दाखवलं जातं, भासवलं जातं. प्रत्यक्षात आतली असलेली परिस्थिती याहून खूप वेगळी आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातले संबंध नक्की कसे आहेत हे आता काही लपून राहिलेलं नाही. मागच्या काही काळापासून उभा महाराष्ट्र हा सगळा खेळ पाहतो आहे. प्रत्येक घटनेचं आणि विधानांचे अन्वयार्थ महाराष्ट्र काढत असतो. राजकारणाचा खेळ आता सगळ्यांनाच कळू लागलेला आहे. नव्या मुंबईतल्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याचे साधं निमंत्रण सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं नाही. शिंदे यांच्या विरुद्ध खेळला गेलेला हा डाव तसा मोठा आहे. सरकारी स्वरूपाचा हा कार्यक्रम असून सुद्धा आणि एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा त्यांना या कार्यक्रमापासून दूर ठेवलं गेलं. आणि मग देवेंद्र फडणवीस यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी हे सगळं जाणीवपूर्वक केलं असल्याची चर्चा सुरू झाली. राजकीय वर्तुळात सुद्धा याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. महत्वाच्या कार्यक्रमाला डावलल्यामुळे शिंदे गट कमालीचा नाराज झालेला आहे. पण त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धड उघडपणे बोलता सुद्धा येईना. त्यांनी या सगळ्याचं खापर अधिकाऱ्यावर फोडायला सुरुवात केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर एक प्रतिक्रिया दिली आहे. काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावाखाली येऊन असा प्रकार करत असतील तर मी त्यांना ठणकावून सांगतोय, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणात पडू नका. जर तुम्ही असं राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. हे का घडलं, कसं घडलं यावर मंगळवारी कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न मांडणार आहे असं शिरसाट म्हणाले. शिंदे गट प्रचंड दुखावलेला आहे, संतापलेला आहे, पण थेट फडणवीस यांचं नाव घ्यायला त्यांनी टाळलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेनेनं मात्र शिंदे गटाच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळायचं काम केलं आहे. ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले, नवी मुंबई म्हणजे जिल्हा ठाणे येतो. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. ते पालकमंत्री असताना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना बोलावलं जात नसेल, डावललं जात असेल तर राजकारण कोणत्या दिशेनं जातं हे कळायला काही हरकत नाही. यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहेत हे स्पष्ट होत आहे. नाराज होऊन काय करणार आहेत हे? 2-3 दिवस गावाला जातील, यावर काय करतील असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. आमदारांनी भाजपावर नाराजी व्यक्त केलेली आहे त्यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं. महायुतीत नाराजी तर मोठ्या प्रमाणावर चालूच आहे. त्यांच्या युतीत तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी स्थिती झालेली आहे. पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशी एक योजना होती, तशी एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा अशी दोन्ही पक्षांची कुरघोडी सुरू आहे असा टोला सुद्धा दानवे यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपाला सुद्धा आता एकनाथ शिंदे नकोसे झालेले आहेत. शिंदे यांचा वापर करून झाला, त्यांच्या हातून उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून झाली. आता भाजपासाठी एकनाथ शिंदे यांचा उपयोग तर नाहीच, पण त्यांचा अडसर मात्र नक्की वाटू लागलेला आहे. आता यांना सत्तेत वाटेकरी कशासाठी ठेवायचा हा प्रश्नही भाजपा पुढे असेल. आणि म्हणूनच एकनाथ शिंदे आणि यांनी स्वतःहून महायुतीतून बाहेर पडावं असं धोरण सुद्धा भाजपचं असू शकतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.